एक पाय आणि एक डोळा असलेला राजा होता, परंतु तो उदार आणि शासक म्हणून सक्षम होता. एके दिवशी आपल्या राजवाड्यात फिरत असताना राजाच्या दालनात त्यांच्या पूर्वजांची चित्रे दिसली. त्यांना त्यांची चित्रे एखाद्या चित्रकाराकडून काढून घ्यायचे होते, परंतु त्यांच्या शारीरिक व्यंगामुळे ते कसे होईल याची त्यांना खात्री नव्हती. राजाने राज्यभरातील सर्व चित्रकारांना आमंत्रित केले आणि विचारले की त्यांचे सुंदर चित्र कोण काढू शकेल. केवळ एक पाय आणि एक डोळा असलेल्या राजाचे सुंदर चित्र कसे काढायचे या संभ्रमात चित्रकार होते. सर्व चित्रकारांनी राजाचे चित्र काढण्यास नम्रपणे नकार दिले. मग एक तरुण चित्रकारापुढे आला आणि त्याने राजाचे सुंदर चित्र बनवून देईल असे सांगितले. काही दिवसानंतर तरुण चित्रकाराने दरबारात चित्र अनावर केले, ज्यामध्ये राजा एका पायाने घोड्यावर बसलेले, धनुष्य धरलेले आणि एक डोळा बंद करून बाणाला लक्ष्य केलेले दिसत होते. चित्रात राजामध्ये शारीरिक कमतरतेचे कोणतेही चिन्ह नव्हते. अशा प्रकारे चित्रकाराने स्वतःच्या बुद्धीचा वापर करून राजाच्या सकारात्मक गोष्टी दाखवून राजाची शाबासकी मिळवली. तात्पर्य जे नाही त्या गोष्टीत जास्त विचार करण्यापेक्षा जे आहे त्याचा बुद्धीने वापर करायला शिका.